नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील फर्स्ट क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। त्याआधी डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। पहा, एखादं फंक्शन असेल, सपोज 2x + 3 हे फंक्शन आहे, अल्जेब्रिक फंक्शन आहे, बरोबर आहे। कोणतंही फंक्शन असेल, सपोज अल्जेब्रिक असेल, लॉगचं फंक्शन असेल किंवा ट्रिग्नोमेट्री फंक्शन असेल किंवा इनवर्स फंक्शन असेल, असं कोणतंही फंक्शन असेल। सपोज हे फंक्शन आपण f(x) घेऊ, येथे x व्हेरिएबल आहे म्हणून फंक्शन आपण f(x) ची व्हॅल्यू किती आहे 2x + 3। आता फंक्शनला आपण काय करू, y ने इंडिकेट करू, y = f(x), म्हणजे y ची व्हॅल्यू येथे किती आहे 2x + 3 बरोबर आहे। फंक्शन कोणता आहे 2x + 3 अल्जेब्रिक फंक्शन, बरोबर आहे। 2x + 3 हे फंक्शन आहे, एक्सचं फंक्शन आहे, f(x) ला आपण y म्हणून कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू f(x) आणि f(x) काय आहे 2x + 3। तर आता डिफरन्शिएशन म्हणजे काय, समजा आपल्याला या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे। डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल। येथे व्हेरिएबल कोणता आहे, येथे व्हेरिएबल x आहे, बरोबर आहे। रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल म्हणजे काय, त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह। सपोज y आपण काय घेतलेलं आहे f(x) घेतलेला आहे, y f(x). पहा, रेट ऑफ चेंज ऑफ फंक्शन या फंक्शनमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे, थोडा आपण इन्क्रीमेंट करू आपण y मध्ये आपण डेल्टा y ची व्हॅल्यू किती घेणार, आपण खूप थोडी मायनर इन्क्रीमेंट केलेला आहे आपण y मध्ये, तर f(x + Δx). पहा, x मध्ये आपण थोडी इन्क्रीमेंट केलेली आहे आणि y मध्ये आपण थोडी इन्क्रीमेंट केलेली आहे। सपोज ती इन्क्रीमेंट किती आहे 0.000001, खूप म्हणजे नॉट इक्वल टू 0, परंतु 0च्या खूप क्लोज नंबर आहे तो डेल्टा y आणि डेल्टा x। तर y मध्ये इन्क्रीमेंट किती आहे डेल्टा y आहे, डेल्टा y। पहा, प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, फक्त बेसिक कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही। डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेल्टा y तो चेंज किती आहे म्हणजे f(x + Δx) आणि हा y त्या साईडला जाईल -y, बरोबर आहे। यावरून आपण डेल्टा y ची व्हॅल्यू काढली। आता काय करू, आपण दोन्ही साईडला डेल्टा x ने डिवाइड करू, डेल्टा x ने डिवाइड करू, देअरफॉर डेल्टा y डेल्टा x। येथे या साईडला आपण डेल्टा x ने डिवाइड केलेला आहे आणि या साईडला आपण डेल्टा x ने डिवाइड करू, आपण -y डेल्टा x। दोन्ही साईडला आपण डेल्टा x ने डिवाइड केलेला आहे। आता आपण लिमिट घेऊ, टेक लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0, म्हणजे डेल्टा x ची व्हॅल्यू कशी आहे 0कडे टेंड करत आहे, परंतु नॉट इक्वल टू 0। पहा, 11वीला आपण लिमिट आणि डिफरन्शिएशन बेसिक कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत। आता लिमिट घेऊ आपण, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, दोन्ही साईडला लिमिट घ्यायचं आहे आपल्याला, डेल्टा y डेल्टा x इक्वल टू, या साईडला पण लिमिट घेऊ आपण, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, दोन्ही साईडला आपण लिमिट अप्लाय केलेलं आहे, f(x + Δx - y). आता y ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार, y म्हणजे काय आहे f(x), बरोबर आहे, y म्हणजे f(x). पहा, y ची व्हॅल्यू आपण f(x) पुट केलेली आहे आणि अपॉन डेल्टा x। हा f(x) म्हणजे काय y। आता हे लिमिट जर एक्झिस्ट होत असेल, म्हणजे आपल्याला लिमिटिंग व्हॅल्यू मिळत असेल, हे लिमिट एक्झिस्ट होत असेल, तर आपण काय म्हणणार, या y ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, ती लिमिटिंग व्हॅल्यू जी असेल ती काय असेल, डेरिव्हेटिव्ह असणार आहे या फंक्शनची। हे जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर ती लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे काय असेल, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह असणार आहे। सपोज हे लिमिट एक्झिस्ट होत आहे, y ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण काय लिहिणार dy dx। याचा अर्थ काय होतो, डेल्टा y डेल्टा x, हे लिमिट एक्झिस्ट होत आहे, आपण काय लिहिलं आहे डेल्टा y डेल्टा x, त्याला आपण dy/dx लिहिलेलं आहे, इक्वल टू, हे फंक्शन आहे। दोन्ही साईडला काय होईल ddx, y म्हणजे काय
एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. वायच्या ऐवजी आपण एफ ऑफ एक्स पुट करू. एफ ऑफ एक्स, वाय म्हणजे काय, एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. याला रीड कसं करणार आपण, डी वाय बाय डी एक्स किंवा डी डी एक्स ऑफ वाय असंही रीड करू शकता किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय, याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण काय करणार, या टर्मऐवजी फक्त येथे डॅश ॲड करणार. एफ डॅश एक्स, एफ डॅश एक्स म्हणजे काय, वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. येथे व्हेरिएबल एक्स आहे. एक्झाम्पलसाठी सपोज हे सर्कल आहे, याची ही रेडियस आहे, तर या सर्कलचा एरिया काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. रेडियस आपण थोडी इन्क्रीमेंट केली, थोडी वाढवली रेडियस, खूप म्हणजे झिरोला खूप क्लोजर 0.01 वाढवली तर काय होईल, एरिया पण थोडा इन्क्रीज होईल, बरोबर आहे. एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. आपण काय केलेलं आहे, रेडियस इन्क्रीज केली तर एरिया पण इन्क्रीज होत आहे. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया म्हणजे येथे एरियामध्ये चेंज होत आहे. रेडियस वाढवली तर एरिया वाढत आहे, बरोबर आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ एरिया म्हणजे काय, डी ए अपॉन विथ रिस्पेक्ट टू रेडियस म्हणजे अपॉन डी आर. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू रेडियस. दिलेल्या प्रॉब्लेमला आपण वाय म्हणून कन्सिडर करणार आणि नंतर आपण त्याची डेरिव्हेटिव्ह काढणार म्हणजे डी वाय बाय डी एक्स. आता पहिला प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. दिलेल्या प्रॉब्लेमला आपल्याला प्रत्येक वेळी वाय म्हणून कन्सिडर करायचं आहे म्हणजे डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू काढली म्हणजे काय मिळेल, आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. प्रत्येक वेळी आपल्याला दिलेला प्रॉब्लेम वाय म्हणून कन्सिडर करायचा आहे आणि त्याची डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू काढायची आहे. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू म्हणजे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युले आहेत. येथे आपल्याला हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन. एखादं फंक्शन त्याचा पॉवर असेल तर आपण काय करणार, हा पॉवर आधी लिहिणार एन आणि पॉवर एक्सचा 1ने मायनस करणार. या एक्सच्या पॉवरमधून 1 मायनस करणार. हा फॉर्म्युला आता आपल्याला या प्रॉब्लेममध्ये वापरायचा आहे. हा फॉर्म्युला आपल्याला हा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करताना वापरायचा आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जेथे आपल्याला जे फॉर्म्युले आवश्यक असतील ते फॉर्म्युले आपण पाठ करू. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सपोज एक्सचा पॉवर एन, एन म्हणजे काय, एखादा नंबर असेल, एक्सचा पॉवर 5 आहे, याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, पॉवर समोर येईल 5 आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे एक्सचा पॉवर 5 मायनस 1 म्हणजे काय होईल, 4 होईल. पुन्हा पॉवर एक्सचा पॉवर 1ने कमी होईल. ही झाली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स याप्रमाणे. आता आपण हा पहिला प्रॉब्लेम सॉल्व करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. येथे व्हेरिएबल एक्स आहे त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ काय होतो, विथ रिस्पेक्ट टू एक्स. शॉर्ट फॉर्ममध्ये w.r.t. असं लिहायचं आहे आपल्याला. डिफरन्शिएट म्हणजे हे आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, याची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सोल्युशन. प्रथम काय करणार आपण, लेट y इक्वल टू, हा प्रॉब्लेम लिहून घेणार, y म्हणून कन्सिडर करणार आपण हा प्रॉब्लेम. प्रथम आपण दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू. y इक्वल टू एक्स आता काय करू आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहिणं आवश्यक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय होईल, डी वाय बाय डी एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय, डी अपॉन डी एक्स येणारच आहे. एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी अपॉन डी एक्स. वाय आणि वायची व्हॅल्यू ही आहे इक्वल टू वायची डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. परंतु या साईडची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायची आहे. वायची काय होईल, डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. परंतु या फंक्शनची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. म्हणजे इकडे काय लिहिणार आपण, डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. याचा पॉवर किती आहे, 5 आहे. दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केली, बरोबर आहे. डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजेच काय, याची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला. आता येथे पॉवर आहे,
म्हणजे या फंक्शनला पॉवर आहे. हे झालं फंक्शन x³ - 2x - 1 फंक्शनला पॉवर आहे. तर आधी काय करायचं आपल्याला पॉवरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. हा रूल अप्लाय करायचा आपल्याला आणि नंतर फंक्शनची घ्यायची आहे. म्हणजे काय करणार हा पॉवर समोर येईल बरोबर आहे. हा पॉवर समोर घेणार आणि x³ - 2x - 1 हे फंक्शन ॲज इट इज आणि पॉवर 1ने मायनस करणार 5 - 1 n - 1. आपण काय केलेलं आहे आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे आणि नंतर आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला या फंक्शनची. नंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची या फंक्शनची म्हणजे ddx ऑफ x³ - 2x - 1 इक्वल टू हे 5 हे x³ - 2x - 1 5 - 1 म्हणजे पॉवर 4 होईल आणि इंटू आता ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. डेरिव्हेटिव्हमध्ये अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे काय आपण सेपरेट लिहू शकतो. आपण ज्याप्रमाणे लिमिटमध्ये आपण येथे याची डेरिव्हेटिव्ह नंतर मायनस याची डेरिव्हेटिव्ह मायनस म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहू शकतो. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह होईल x³ नंतर -2x नंतर -1ची. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 असते लक्षात ठेवा. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx ऑफ कॉन्स्टंट एखादा कॉन्स्टंट असेल नंबर असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह 0 आहे. हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. x³ आता फंक्शनची डेरिव्हेटिव्ह येथे पॉवर आहे एक्सला पॉवर आहे बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार पॉवर समोर लिहिणार आणि पॉवर 1ने कमी करणार म्हणजे एक्सचा पॉवर 3 - 1 म्हणजे 2 होईल. पॉवर समोर लिहिला आणि पॉवर 1ने कमी केला -2x. येथे -2x आहे. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल येथे x आहे बरोबर आहे. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हे कॅन्सलच होईल म्हणजे 1 म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 असते लक्षात ठेवा. किंवा ddx ऑफ एक्स ही डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला. येथे पॉवर किती आहे 1 आहे. एक्सला पॉवर किती आहे काहीच नाही म्हणजे 1 आहे. या रूलप्रमाणे काय होईल हा पॉवर येथे पॉवर 1 आहे काहीच नाही म्हणजे हा पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल म्हणजे 1 - 1 1 इंटू एक्स आणि याचा पॉवर 1 - 1 0 म्हणजे हे काय होईल एक्सचा पॉवर 0 म्हणजे 1. पॉवर 0 असेल तर व्हॅल्यू 1 घेतो आपण म्हणजे 1. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर आपण काय घेणार 1 घेणार हे लक्षात ठेवा. म्हणजे -3x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हे -3 येणार आहे कारण एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे. -5x ची डेरिव्हेटिव्ह किती होईल -5 किंवा 7x ची डेरिव्हेटिव्ह काय असेल फक्त 7 असेल. म्हणजे एखादा कॉन्स्टंट असेल x बरोबर तर तीच डेरिव्हेटिव्ह येणार आहे. येथे काय होईल हे -2x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 लिहिण्याची गरज नाही किंवा इंटू 1 करा मायनस कॉन्स्टंट आहे. स्पेशल सेपरेट कॉन्स्टंट असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला 0 घ्यायची आहे. इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे एवढा ब्रॅकेट येणार आहे बरोबर आहे. इक्वल टू हे 5x³ - 2x - 1 पॉवर 4 ही पॉवरची डेरिव्हेटिव्ह याला काही बदल होणार नाही असंच राहणार आहे इंटू आता हे 3x² -2 इंटू 1 म्हणजे -2 होतील. -0 लिहिण्याची गरज नाही बरोबर आहे. इथे 2 ब्रॅकेट आहे आन्सरमध्ये आपल्याला 2 ब्रॅकेट आलेले आहेत बरोबर आहे. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे हा ब्रॅकेट आधी लिहायचा आहे कारण याचा पॉवर कमी आहे याचा पॉवर जास्त आहे. ह्या ब्रॅकेटला आपल्याला सिक्वेन्स कशी लिहायची सपोज आन्सरमध्ये 2-4 ब्रॅकेट आले असतील वेगवेगळे पॉवर असतील तर आपल्याला सिक्वेन्स कशी लिहायची आन्सरमध्ये आधी साईन लिहायचं आपल्याला. प्लस असेल मायनस असेल समजा इथे मायनस आलं असतं साईन तर मायनस साईन आपण समोर लिहिणार म्हणजे आधी साईन लिहिणार आपण. नंतर आपण एखादा कॉन्स्टंट आलेला असेल येथे 5 कॉन्स्टंट आहे बरोबर आहे. नंतर कॉन्स्टंट लिहिणार आपण कॉन्स्टंट आणि नंतर आपण लेस पॉवरचा ब्रॅकेट लेस पॉवर म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला
अरेंजमेंट करायची आहे. येथे ग्रेटर पॉवर याप्रमाणे लेस, त्यापेक्षा ग्रेटर याप्रमाणे अरेंजमेंट करायची आहे. पहा इथे काय होईल, साईन मायनस आहे का, नाही, प्लस साईन आहे दोन्ही ब्रॅकेटला. साईनचा काही प्रॉब्लेम नाही. येथे कॉन्स्टंट लिहिला आपण. पॉवर कमी कोणता आहे, हा पॉवर 1 आहे, हा पॉवर 4 आहे. हा ब्रॅकेट आधी लिहू 3x² - 2 आणि नंतर हा ब्रॅकेट लिहू आपण x³ - 2x - 1 आणि पॉवर 4. पहा याप्रमाणे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. ही व्हॅल्यू कशाची आहे, dy/dx. देअरफॉर dy/dx डेरिव्हेटिव्ह किती आली, ही आली. y म्हणजे काय, हे फंक्शन, म्हणजे dy/dx म्हणजे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह किती आहे, एवढी आहे. नेक्स्ट पहा सेकंड सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. येथे पॉवर एक्सला 3/2 आहे, येथे पॉवर एक्सला 4/3 आहे आणि पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 5/2 आहे. सोल्युशन फक्त हे दोन फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत. आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, नंतर फंक्शनची घ्यायची आहे. लेट दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू आपण. 2x पॉवर आहे 3/2 मायनस 3x आणि xला पॉवर आहे 4/3 मायनस 5 आणि पॉवर 5/2. पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 5/2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x कारण x व्हेरिएबल आहे, म्हणजे dy/dx. yला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x dy/dx. या साईडला हे अप्लाय करणार आपण ddx. पूर्ण ॲज इट इज लिहून घ्या. नंतर हे आपल्याला डायरेक्ट सॉल्व करायचं आहे. फक्त प्रॅक्टिस होण्यासाठी आपण ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप करत आहोत. डेरिव्हेटिव्ह याची घ्यायची आपल्याला, परंतु पॉवर आहे येथे फक्त एकटा x आहे. येथे x एकटा आहे का, 2-3 येथे xचे टर्म आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पॉवरची आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, नंतर फंक्शनची घ्यायची आहे. पहा हे फंक्शन आहे एवढं, याची डेरिव्हेटिव्ह आपण नंतर घेऊ आणि आधी पॉवरची घेऊ. पॉवरसाठी रूल कोणता आहे, म्हणजे आपण पॉवर समोर घेणार. हा पॉवर फंक्शन ॲज इट इज, फंक्शनला आत्ताच हात नाही लावायचा आपल्याला. पॉवरची डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला फंक्शनची डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायची मल्टिप्लिकेशनमध्ये. 2x 3/2 पॉवर मायनस 3x याचा पॉवर 4/3 आणि मायनस 5 पॉवर यातून -1 होईल, बरोबर आहे. ही झाली पॉवरची डेरिव्हेटिव्ह. 5/2 हा पॉवर त्यातून -1 होईल आणि इंटू मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इंटू आता या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण या फंक्शनची. आता पॉवर नाही घेणार आपण. 2x 3/2 मायनस 3xचा पॉवर 4/3 मायनस 5. येथे पॉवरची डेरिव्हेटिव्ह आणि येथे फंक्शनची डेरिव्हेटिव्ह हे लक्षात राहू द्या. हे 5/2 हे असंच राहणार आहे, कारण यामध्ये काही बदल होणार नाही. 3/2 मायनस 3x 4/3 मायनस 5. 5/2मधून 1 गेला. 5/2 म्हणजे किती, किंवा 5/2 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 मायनस 2/2 5 मायनस 2 म्हणजे 3/2 बरोबर आहे. किंवा 5/2 म्हणजे काय, 2.5मधून 1 गेला म्हणजे काय, 1.5 म्हणजे काय, 3चे हाफ, म्हणजे ही व्हॅल्यू किती मिळणार आहे, 3/2. हे कॅल्क्युलेशन. आता इंटू आता ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. आता येथे ब्रॅकेटला पॉवर नाही आहे, आता आपल्याला याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, नंतर याची घ्यायची, नंतर याची घ्यायची. हा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0. येथे आता एक्सला पॉवर आहे, बरोबर आहे. एक्सला पॉवर आहे, हे 2 ॲज इट इज. येथे एक्सला पॉवर आहे, तो पॉवर समोर येईल म्हणजे 3/2 आणि एक्सचा पॉवर काय होईल, 1ने कमी होईल. 3/2 म्हणजे 1.5मधून 1 गेला म्हणजे अर्धा म्हणजे काय, हाफ. हे कॅल्क्युलेशन डायरेक्ट लिहिलेलं आहे. आणि हे मायनस ही झाली पॉवरची डेरिव्हेटिव्ह. नंतर फंक्शन काय, इथे एक्स आहे, एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असते, त्यामुळे आपण पुन्हा एक्सची डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतलेली नाही आहे. मायनस हे 3 इंटू हा पॉवर समोर येईल 4/3 आणि एक्सचा पॉवर 1ने कमी होईल. 4/3मधून
1 मायनस केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 - 3/3 बरोबर आहे. 4 - 3 म्हणजे 1/3 म्हणजे एक्सचा पॉवर 1/3 आणि हे -5 ॲज इट इज. सॉरी -5 कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 -0. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे, इथे असा ब्रॅकेट येईल. पहा हे ॲज इट इज 5/2 2x 3/2 -3x 4/3 -5 याचा पॉवर 3/2 इंटू. पहा हे 2 2 कॅन्सल होतील कारण येथे मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे. हे 3 एक्सचा पॉवर हाफ किंवा स्क्वेअर रूटमध्ये एक्स पण लिहू शकतो आपण. चा पॉवर हाफ मायनस हे 3 3 कॅन्सल होतील 4 आणि एक्सचा पॉवर 1/3 -0 लिहिण्याची गरज नाही. हे याप्रमाणे आन्सर येणार आहे. आता ब्रॅकेट आधी कोणता लिहायचा, कॉन्स्टंट आधी लिहिणार आपण. नंतर हे 3/2 म्हणजे 1.5 आणि हा पॉवर 1 म्हणजे हा पॉवर कमी आहे, हा जास्त पॉवर आहे बरोबर आहे. 1पेक्षा 3/2 जास्त आहेत म्हणजे हा पॉवर आधी लिहिणार आपण. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ब्रॅकेट लिहायचे आपल्याला पॉवरने. म्हणजे 5/2 आधी लिहिणार, हा कॉन्स्टंट आधी लिहिणार, नंतर मल्टिप्लिकेशन आहे येथे हा ब्रॅकेट लिहिणार आपण. पण असं लिहू शकतो आपण एक्सचा पॉवर हाफ आहे, एक्सचा पॉवर हाफ याचा अर्थ काय होतो √x आणि एक्सचा पॉवर 1/3 आहे, एक्सचा पॉवर 1/3 असेल तर याचा अर्थ होतो क्यूब रूट ऑफ x याप्रमाणे. तर येथे एक्सला पॉवर हाफ आहे, हे 3 ॲज इट इज. एक्सचा पॉवर हाफ म्हणजे √x -4 एक्सला पॉवर 1/3 म्हणजे क्यूब रूट ऑफ x बरोबर आहे. आपण काय केलेलं आहे, हा ब्रॅकेट आधी लिहिला आपण परंतु पॉवरला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे आणि हा ब्रॅकेट राहिलेला आहे कारण कॉन्स्टंट लिहिलेला आहे आपण. हा ब्रॅकेट आता येथे लिहू आपण इंटू 2x 3/2 -3x 4/3 आणि -5. पहा इथे आपण -5ची डेरिव्हेटिव्ह घेतलेली नाही आहे कारण फक्त पॉवरची घेतलेली आहे, त्यामुळे हे फंक्शन ॲज इट इज आहे. परंतु येथे आपण या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेत असताना हे -5ची डेरिव्हेटिव्ह 0 झालेली आहे. पहा याप्रमाणे आन्सर येणार आहे dy/dx. देअरफॉर dy/dx y म्हणजे काय, हे फंक्शन म्हणजे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एवढी आलेली आहे आणि हा पॉवर 3/2. पहा याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy/dx. y म्हणजे काय, हे फंक्शन आणि या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एवढी आलेली आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 3. पहा येथे स्क्वेअर रूट साईन आहे. आपल्याला x⁻n चा फॉर्म्युला माहिती आहे परंतु येथे स्क्वेअर रूट साईन आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय पहा, सपोज x स्क्वेअर रूट आहे, x हा स्क्वेअर रूटमध्ये आहे म्हणजेच काय एक्सचा पॉवर किती आहे, हाफ आहे. पहा स्क्वेअर रूटचा अर्थ असा होतो की एक्सला पॉवर हाफ आहे. तर याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे, सपोज आपण डेरिव्हेटिव्ह घेतली तर हा पॉवर समोर येईल आणि पॉवर काय होईल, एकने कमी होईल बरोबर आहे. म्हणजे एक्सचा पॉवर हाफ आहे त्यातून 1 मायनस होईल, ही डेरिव्हेटिव्ह येईल बरोबर आहे. हे आन्सर काय होईल, हाफ एक्सचा पॉवर हाफ मायनस हाफ म्हणजे काय होईल, हाफ आणि मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 1 - 2/2 म्हणजे -हाफ बरोबर आहे, -हाफ. आता आपण काय करू, हे 1/2 हा जो पॉवर आहे एक्सला मायनसमध्ये आहे तो जर प्लसमध्ये आणायचा असेल तर आपण काय करतो, हा पॉवर डिनोमिनेटरमध्ये आणला, एक्स हा डिनोमिनेटरमध्ये आणला तर पॉवर हा प्लस होईल बरोबर आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो हे 1 एक्सचा पॉवर हाफ म्हणजे काय √x. पहा ही काय आलेली डेरिव्हेटिव्ह. पहा म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे आपल्याला 1/2 √x. हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी आपल्याला काढायची गरज नाही. ddx ऑफ √x, √xची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती आहे
1/2√x. पहा हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. पहा हा एक नवीन फॉर्म्युला लक्षात ठेवा. √x ची डेरिव्हेटिव्ह 1/2√x. पहा रूटमध्ये फंक्शन आहे तर आधी आपण या स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे याप्रमाणे आणि नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. पहा फंक्शन एवढंच आहे आणि त्याला स्क्वेअर रूट हे आहे किंवा एवढ्या हा पूर्ण ब्रॅकेट करून त्याला पॉवर जरी हाफ घेतला आपण तरी आपल्याला आन्सर मिळेल किंवा हा फॉर्म्युला अप्लाय केला तरी चालेल आपल्याला. पहा सोल्युशन. लेट y इक्वल टू डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू काय होईल. या साईडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार. आपण दोन्ही साईडला dx आपण अप्लाय केलेला आहे म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह. याची डेरिव्हेटिव्ह येथे स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे एवढं फंक्शन आहे. आधी आपल्याला स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये x असताना आपण काय लिहितो 1/2√x डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. म्हणजे 1/2√x √x परंतु येथे x म्हणजे काय आहे एवढी टर्म आहे x² + 4x - 7 ही झाली स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह. परंतु आता xची म्हणजे या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ हे फंक्शन x² + 4x - 7. पहा खूप सोपं आहे. पहा 1/2 x² + 4x - 7 पॉवरची झालेली आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे प्रत्येक टर्मला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार बरोबर आहे. कॉन्स्टंट आहे याची डेरिव्हेटिव्ह 0. 4xची डेरिव्हेटिव्ह 4 येणार आहे. x² पॉवर काय होईल एक्सला पॉवर आहे तो पॉवर समोर येईल आणि एक्सचा पॉवर 1ने कमी होईल म्हणजे 2 - 1 2 - 1 म्हणजे 1. पॉवर 1 आपण लिहित नाही म्हणजे x² डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x आहे बरोबर आहे. पॉवर समोर आला आणि पॉवर 1ने कमी झाला म्हणजे काय होईल 2xच होईल प्लस 4x डेरिव्हेटिव्ह फक्त 4 कारण एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा कॉन्स्टंट 4 ॲज इट इज. परंतु सेपरेट कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह किती आहे 0 आहे. कॉन्स्टंट बरोबर इथे व्हेरिएबल आहे बरोबर आहे त्याची डेरिव्हेटिव्ह फक्त कॉन्स्टंट येईल परंतु सेपरेट कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. इक्वल टू 1/2 हे x² + 4x - 7 हे 2x + 4 आहेत -0 लिहिण्याची गरज नाही बरोबर आहे. म्हणजे 2x + 4 येथे जर आपण 2 कॉमन काढले 2x + 4 आहे आपण 2 कॉमन काढले तर हे काय होईल x + 2 होईल. येथे 2 आपण कॉमन काढले तर बरोबर आहे. म्हणजे 2x + 4ला हे न्यूमरेटरमध्ये आहेत म्हणजे इथे आपण असं लिहू शकतो 2x + 2 बरोबर आहे. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल करू शकतो आपण म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला x + 2 अपॉन ही मिळेल आपला dy/dx ची व्हॅल्यू. नेक्स्ट 4th सब क्वेश्चन. पहा सोल्युशन. लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम म्हणजे y स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट साईन आहे. पहा डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy/dx इक्वल टू पहा या साईडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केली या साईडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू ddx ऑफ x² + 1. पहा स्क्वेअर रूटमध्ये x येथे x म्हणजे एवढा x आहे. पहा याची डेरिव्हेटिव्ह आपण कशी लिहिणार रूटमध्ये x असताना आपण 1/2√x लिहितो डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. तर येथे काय लिहिणार आपण याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/2√x x म्हणजे हे फंक्शन x² + 1 परंतु एकटा x आहे का नाही फंक्शन आहे
मग या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. डेरिव्हेटिव्ह घेणार या फंक्शनची. फंक्शन एवढं आहे पहा. हे स्क्वेअर रूट साईन येईल, पण आता हे येणार नाही, कारण या स्क्वेअर रूटची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे, बरोबर आहे. परंतु याची घेतली नाही. हे स्क्वेअर रूट साईन या फंक्शनमध्ये आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 1 पहा इक्वल टू हे असंच राहील. पहा इंटू आता डेरिव्हेटिव्ह याची घेणार आपण आणि याची घेणार, बरोबर आहे. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल, म्हणजे 2x. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x आहे, लक्षात राहू द्या. प्लस आता येथे स्क्वेअर रूट आहे. ज्याप्रमाणे येथे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली त्याच प्रोसेसने येथे फाइंड आउट करायची आहे, म्हणजे येथे एवढं फंक्शन आहे. आणि स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. एक्स म्हणजे येथे एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, बरोबर आहे. आता परंतु या स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण. आता आपल्याला फंक्शनची म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला या फंक्शनची एक्स स्क्वेअर प्लस 1. येथे स्क्वेअर रूट येणार नाही. स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी आपण त्याची डेरिव्हेटिव्ह घेतली. आता या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पहा हे सॉल्व करू आपण. पहा येथे इंटू आहे, येथे मोठा ब्रॅकेट करू आपण याप्रमाणे. आता पहा हे ॲज इट इज 1/2 हे ॲज इट इज लिहित आहोत. पाय इंटू हे 2x प्लस 1/2 रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू येथे इंटू. पहा आता डेरिव्हेटिव्ह या दोघांची घ्यायची आपल्याला, याची डेरिव्हेटिव्ह आणि याची डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x येईल आणि 1ची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 हे 2x होतील, बरोबर आहे. या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह फक्त 2x येईल. येथे इंटू आहे. पहा आता येथे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे हा x येथे लिहू शकतो आपण मल्टिप्लिकेशन असल्यामुळे. पुढच्या स्टेपमध्ये लिहू आपण इक्वल टू dy/dx इक्वल टू हे ॲज इट इज 1/2 एक्स स्क्वेअर. फक्त अक्षर समजून घ्या, प्रोसेस फक्त समजून घ्या तुम्ही, अक्षर तुम्ही व्यवस्थित काढा. इंटू हा एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे 2x प्लस हा एक्स येथे येईल, बरोबर आहे. हा एक्स येथे येणार आहे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे. हे 2 कॅन्सल झालेले आहेत. एक्स स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 हे ॲज इट इज. तो ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय करू. तिरपा गुणाकार म्हणजे 2x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 होईल आणि प्लस x होईल आणि आपण हे येणार आहे. आपण येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, बरोबर आहे. हां इक्विव्हॅलंट पहा इक्वल टू हे ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे 1 आहे, म्हणजे या 1ने हा न्यूमरेटर मल्टिप्लाय करता येईल आपल्याला. म्हणजे येथे काय येईल 2x हे ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस x एवढा न्यूमरेटर येईल आपला, बरोबर आहे. आणि डिनोमिनेटर या दोघांचा मल्टिप्लिकेशन हे इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1. पायाला थोडं सिम्प्लिफाय करू आपण. पहा येथे एक्स आहे, येथे एक्स आहे, एक्स कॉमन काढू आपण. एक्स कॉमन काढला आपण तर येथे 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 राहील. एक्स कॉमन काढल्यामुळे येथे 1 होईल. या दोन टर्ममध्ये आपण एक्स कॉमन काढला तर येथे 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू
अजून काही सिम्प्लिफाय करता येईल का? राहू देऊ असंच आपण. dy बाय dx ची व्हॅल्यू ही मिळणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 5 पहा सोल्युशन. दिलेला प्रॉब्लेम y म्हणून आपण कन्सिडर करू. लेट y इक्वल टू 3/5. पहा इथे क्यूब रूट आहे आणि क्यूब रूटमध्ये हा ब्रॅकेट आहे त्याला पॉवर 5 आहे. 2x² - 7x - 5 त्याला पॉवर 5 आहे. आधी काय करू आपण y सॉल्व करू नंतर डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. देअरफॉर y आपण सिंपल करू कारण इथे 2 पॉवर झालेले आहेत. 5 एवढं फंक्शन म्हणजे सपोज x आहे त्याला पॉवर 5 आहे आणि त्याला पॉवर पुन्हा क्यूब रूट आहे. म्हणजे इथे काय आहे पॉवरचा पॉवर आहे. एक्सचा पॉवर 5 आहे आणि त्याचा पॉवर पुन्हा क्यूब रूट म्हणजे 1/3. म्हणजे टोटल पॉवर किती आहे एक्सला पॉवर 5 × 1/3 म्हणजे 5/3. हा मल्टिप्लिकेशन 5/3 एवढा पॉवर आहे बरोबर आहे. म्हणजे या ब्रॅकेटचा पॉवर किती आहे 2x² - 7x - 5. टोटल पॉवर किती होईल 5/3 होईल. 5/3. जर हे क्यूब रूट साईन कॅन्सल केला आपण तर टोटल पॉवर होईल 5/3. आता काय करू आपण हा ब्रॅकेट वर नेऊ आपण. म्हणजे देअरफॉर y इक्वल टू yची व्हॅल्यू काय होईल हे 3/5 बरोबर आहे. हा ब्रॅकेट वर नेला आपण म्हणजे 2x² - 7x - 5. येथे डिनोमिनेटरमध्ये आहे न्यूमिरेटरमध्ये ब्रॅकेट आला तर हा पॉवर मायनस होईल प्लसचा पॉवर मायनस होईल बरोबर आहे. हा ब्रॅकेट खाली आणला तर पॉवर प्लस होईल वर नेला तर मायनस होईल याप्रमाणे. आता y सिंपल झालेला आहे आपल्याला. आता डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx. dy बाय dx इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. या साईडची डेरिव्हेटिव्ह येथे लिहू शकता तुम्ही. पुन्हा dx ऑफ या साईडची पूर्ण डेरिव्हेटिव्ह. आता आपण डायरेक्ट लिहिणार आहोत. आधी पॉवरची घेणार आपण. ब्रॅकेटला पॉवर आहे हे 3/5 ॲज इट इज. पॉवरची डेरिव्हेटिव्ह म्हणजे पॉवर समोर येईल 5/3 समोर येतील आणि पॉवर 1ने कमी होईल. या ब्रॅकेटचा पॉवर 1ने कमी होईल. -7x - 5 -5/3 पॉवर आहे. -1 पॉवर 1ने कमी होईल म्हणजे -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन -5 - 3/3 म्हणजे -8/3 होतील बरोबर आहे. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन -8/3 म्हणजे -5/3 -1 पॉवर 1ने कमी केला तर -8/3 होईल. किंवा पुढच्या स्टेपमध्ये लिहा तुम्ही. पॉवर आपण येथे समोर घेतलेला आहे हा पॉवर समोर आला आणि -5/3 मधून -1 केला आपण बरोबर आहे. हे पूर्ण कॅल्क्युलेशन किती येत आहे -8/3. आता येथे हा 5 आणि हा 5 कॅन्सल होईल. मल्टिप्लिकेशन आहे हे 3 आणि हे 3 पण कॅन्सल होतील. फक्त मायनस साईन राहत आहे बरोबर आहे. परंतु येथे आपल्याला ही झाली पॉवरची डेरिव्हेटिव्ह. आता फंक्शनची राहिलेली आहे. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला. ddx ऑफ 2x² - 7x - 5. ही झाली पॉवरची. पुन्हा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पुढे लिहितो. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हे कॅन्सल झालेलं आहे फक्त मायनस साईन राहत आहे. मायनस पहा या ब्रॅकेटला पॉवर निगेटिव्ह आहे. तो जर पॉवर पॉझिटिव्ह केला आपण तर हा ब्रॅकेट खाली जाईल डिनोमिनेटरमध्ये बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू हा ब्रॅकेट खाली जाईल म्हणजे 2x² - 7x - 5 -7x - 5 तर पॉवर मायनसचा प्लस होईल 8/3 होतील बरोबर आहे. इंटू आता ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची राहिली आपली. ही डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. 2x² ची डेरिव्हेटिव्ह
2 इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे हे 4x होतील. हे 2 आणि एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x आणि मायनस 7x, 7xची डेरिव्हेटिव्ह -7 आणि कॉन्स्टंटची 0 बरोबर आहे. इक्वल टू मायनस येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, मायनस हे इकडे येतील बरोबर आहे. म्हणजे काय होईल 2 इंटू 2x म्हणजे 4x मायनस 4x मायनस हे मायनस साईन अपॉन 4x मायनस 7 आणि हे काय होईल 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 पॉवर आहे 8/3. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 सोल्यूशन. लेट y इक्वल टू रूटमध्ये 3x मायनस 5 मायनस 1 रूट 3x मायनस 5 आणि ब्रॅकेटला पॉवर 5 आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफोर डिफरन्शिएट केल्यामुळे dy बाय dx. देअरफोर dy बाय dx इक्वल टू या साईडला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. ब्रॅकेटला पॉवर आहे, पॉवर आधी लिहिणार आपण. आधी पॉवरची डेरिव्हेटिव्ह 3 मायनस 1 पॉवर समोर लिहिला आणि पॉवर 1 ने कमी करणार म्हणजे काय होईल पॉवर 4 होईल. ही झाली या पॉवरची डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे. ब्रॅकेटला जो पॉवर आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, पॉवर समोर लिहिला आणि पॉवर 1 ने कमी केला. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची या ब्रॅकेटची म्हणजे या फंक्शनची, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची ddx ऑफ रूटमध्ये 3x मायनस 5 आणि मायनस 1 रूटमध्ये 3x मायनस 5 ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला बरोबर आहे. हे ॲज इट इज असंच राहणार आहे कारण पॉवरची डेरिव्हेटिव्ह आहे, तेथे आपण काही बदल करणार नाही. मायनस 1 इंटू आता स्क्वेअर रूटमध्ये हे फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह आता याची घ्यायची आपल्याला आणि याची पण घ्यायची बरोबर आहे. मध्ये मायनस साईन येणार आहे. इंटू स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन आहे म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये x असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह काय लिहितो 1/2 रूट x बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह ही आहे म्हणजे आधी रूटची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x. येथे x आहे का 3x मायनस 5 आहे x ऐवजी. मग त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह 3x मायनस 5 त्याची डेरिव्हेटिव्ह काय होईल कॉन्स्टंटची 0 होईल आणि 3xची 3 होईल बरोबर आहे. फक्त पुन्हा आपण या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केलेला आहे. मायनस रूटमध्ये फंक्शन आहे परंतु डिनोमिनेटरमध्ये आहे. आपण काय करू मायनस रूटमध्ये फंक्शन आहे परंतु हे डिनोमिनेटरमध्ये आहे, हे न्यूमिनेटरमध्ये आहे. त्यावेळी आपण अशी डेरिव्हेटिव्ह लिहिलेली आहे परंतु हे डिनोमिनेटरमध्ये आहे. म्हणजे आपल्याला काय करता येईल 3x मायनस 5 रूटमध्ये आहेत म्हणजे पॉवर किती आहे हाफ आहे, पॉवर हाफ आहे बरोबर आहे. परंतु हा पॉवर डिनोमिनेटरमध्ये आहे, ते जर वर आणले आपण न्यूमिनेटरमध्ये तर पॉवर मायनस होईल बरोबर आहे. आता हे झालं फंक्शन, हे जे दिलेलं आहे त्याचा अर्थ हा आहे बरोबर आहे. परंतु याची आपण डेरिव्हेटिव्ह घेतली तर काय होईल आधी या पॉवरची डेरिव्हेटिव्ह येणार आहे म्हणजे मायनस हाफ आधी समोर येतील आणि पॉवर 1 ने कमी होईल. मायनस हाफ यातून -1 होईल, मायनस हाफ आणि -1 म्हणजे काय होतील क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 -2/2 म्हणजे -3/2 होतील. म्हणजे पॉवर किती येणार आहे -3/2 बरोबर आहे. परंतु पॉवरची डेरिव्हेटिव्ह झाली पुन्हा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे एवढ्या फंक्शनची 3x होईल बरोबर आहे. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह ही आली बरोबर आहे. परंतु याची डेरिव्हेटिव्ह काय येईल आपल्याला ही मिळणार आहे, एवढी मिळणार आहे. म्हणजे -1/2
हे 3x मायनस 5 याचा पॉवर -3/2 इंटू 3x. पुन्हा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण 3x मायनस 5 याची डेरिव्हेटिव्ह फक्त 3 होईल, बरोबर आहे. कॉन्स्टंटची 0 म्हणजे फक्त 3 होईल, येथे x येणार नाही. याची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण आणि याची पण घेतलेली आहे. आता सिम्प्लिफाय करू आपण. इक्वल टू हे 5 हे असंच राहील कारण पॉवरची डेरिव्हेटिव्ह आहे ती, त्यामुळे इथे आपल्याला काही करायचं नाही आहे. इंटू हे 3 येथे लिहू शकतो आपण, म्हणजे 3/2 हे मायनस मायनस येथे मल्टिप्लिकेशन होईल, प्लस होतील, मायनस मायनस प्लस होतील. हे 3 पण न्यूमिनेटरमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे 3/2 लिहिता येईल आपल्याला, येथे मल्टिप्लिकेशन आहे. हे 3 आणि /2 म्हणजे हे मायनस मायनस प्लस झालेले आहेत आणि हे 3/2 लिहिता येईल असं आपल्याला. आणि हे 3x मायनस 5 याचा पॉवर -3/2, बरोबर आहे. येथे 3/2 आहेत, येथे पण 3/2 आहेत, येथे मल्टिप्लिकेशन आहे. हे 3/2 आणि 3/2 कॉमन काढू आपण आणि बाहेर घेऊ आपण. म्हणजे हे 5 3x मायनस 5 मायनस 1 रूटमध्ये 3x मायनस 5 पॉवर 4. येथे आपण 3/2 कॉमन काढू, तर येथे कॉमन काढल्यामुळे 1 हे कॅन्सल होतील, तर येथे 3x मायनस 5 होईल, बरोबर आहे. हे कॉमन काढलेत, हे प्लस. आता ही टर्म आपण काय करू, खाली आणू. 3x मायनस 5 तर पॉवर किती होईल, -3/2 पॉवर प्लस 3/2 होईल. येथे रूटमध्ये 3x मायनस 5 आहेत, परंतु येथे 3x मायनस 5 त्याला पॉवर 3/2 आहे. 3/2 पॉवर आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो x रूट x असेल तर हा xचा पॉवर किती होतो, बेस सेम आहे, हा पॉवर 1 आहे, हा पॉवर हाफ आहे, म्हणजे टोटल पॉवर किती आहे 3/2चा आहे, बरोबर आहे. x रूट xला आपण असं लिहू शकतो xचा पॉवर 3/2. 3/2 म्हणजे काय, दीड म्हणजे काय, पॉवर 1 आणि हा पॉवर हाफ, दोघांची ॲडिशन 3/2. या फॉर्ममध्ये आपल्याला कसं लिहिता येईल. आता काय करू आपण, याला स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये लिहू आपण, कारण हे सारखं होण्यासाठी प्रोसेस काय करत आहोत, येथे सारख्या टर्म आहेत, म्हणजे येथे आपल्याला स्क्वेअर रूट साईन आणता येईल. म्हणजे आपण कसं लिहिणार, 3x मायनस 5 पॉवर 3/2 आहे, तर याला आपण 3x मायनस 5 असं लिहू. हा पॉवर 1 आणि हा पॉवर हाफ म्हणजे 3/2, बरोबर आहे. म्हणजे येथे आपण काय लिहू शकतो, या टर्मऐवजी आपण असं लिहू शकतो. येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे. हे 3 आणि इंटू 5 म्हणजे 15 होतील. 5 इंटू 3 म्हणजे 15 होतील आणि हे 2/मध्ये, बरोबर आहे. हे काय आहे, रूटमध्ये 3x मायनस 5 मायनस 1/3x मायनस 5 पॉवर 4. 3/2चा मल्टिप्लिकेशन 5 बरोबर घेतलेला आहे आपण. तर आता येथे आपण काय करणार, इंटू हे 1 रूटमध्ये 3x मायनस 5 हे प्लस 1 याला कसं लिहिणार आपण, 3x मायनस 5 आणि रूटमध्ये 3x मायनस 5. इक्वल टू dy/dx. हे ॲज इट इज असंच येणार आहे, बरोबर आहे. तर याच्या पुढे सॉल्व करायचं आहे आपल्याला. इकडे काय करणार आपण, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर खूप मोठा होईल. येथे आपण LCM काढू, या दोन ब्रॅकेटमध्ये, या दोन टर्ममध्ये LCM काढू. हे ॲज इट इज असं लिहायचं आहे आपल्याला. 15/2 येथे काय आहे, रूटमध्ये 3x मायनस 5
येथे -1 रूटमध्ये 3x - 5 पॉवर 4. आता इथे काय करू आपण, LCM काढू. म्हणजे ही एक टर्म येईल, ही एक टर्म आणि ही एक टर्म. या दोन टर्मऐवजी एकच टर्म येईल आणि ही एक टर्म येईल डिनोमिनेटरमध्ये. LCM इंटू, याच्या पुढे लिहित आहे मी येथे इंटू, स्पेस कमी आहे त्यामुळे येथे लिहितो मी इंटू, किंवा ब्रॅकेट करू आपण. ब्रॅकेटमध्ये काय येईल, LCM काढायचं आपल्याला. म्हणजे 3x - 5 हा ब्रॅकेट येईल आणि 3x - 5 बरोबर आहे. या दोघांचा LCM हा ब्रॅकेट येईल आणि दोघांपैकी एकच येणार आहे. तर येथे याचा डिनोमिनेटर हे आहे म्हणजे तो कॅन्सल होईल. फक्त येथे 3x - 5 राहील. 3x - 5 याचा डिनोमिनेटर दोन्ही पण आहे म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतील. फक्त 1 होईल बरोबर आहे. म्हणजे +1 इक्वल टू, हे ॲज इट इज 15/2 रूटमध्ये 3x - 5 -1 रूटमध्ये 3x - 5 पॉवर 4. पुन्हा मल्टिप्लिकेशनमध्ये ही एक स्टेप आहे एवढी, पुन्हा ही एक स्टेप आहे. याच्या पुढे काय येणार आहे, 3x म्हणजे 3x - 5 + 1 -4 होईल बरोबर आहे. अपॉन इथे मल्टिप्लिकेशनमध्ये अपॉन हे ॲज इट इज 3x - 5 आणि 3x - 5. हा एक ब्रॅकेट येत आहे. म्हणजे टोटल आन्सर काय होईल, याचा पॉवर 4 आहे, याचा पॉवर कमी आहे. आपल्याला चढत्या क्रमाने पॉवरची अरेंजमेंट करायची आहे ब्रॅकेटची. म्हणजे आधी कॉन्स्टंट येणार, हे 15/2 आधी येतील. नंतर काय लिहिणार आपण, याचा पॉवर 1 आहे, याचा 4 आहे. ज्याचा पॉवर कमी आहे तो ब्रॅकेट आधी लिहिणार आपण. 3x - 4 आधी लिहिणार. 3x - 4 याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर हाफ आहे, बेस सेम आहे. पॉवरची ॲडिशन होईल. म्हणजे 3x - 5 या दोन टर्मऐवजी आपण काय लिहू शकतो, पॉवर 3/2 लिहू शकतो बरोबर आहे. म्हणजे हा ब्रॅकेट लिहिला आपण, हा ब्रॅकेट, आणि इंटू हे पण लिहिले आपण 15/2. हा ब्रॅकेट लिहिला, फक्त या दोघांना या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज म्हणजे इंटू हा ब्रॅकेट 3x - 5 -1 रूटमध्ये 3x - 5 आणि पॉवर 4. याप्रमाणे आन्सर मिळणार आहे. याप्रमाणे टेक्स्टबुकमध्ये आन्सर दिलेला आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.